नमस्कार. नांदेड शहरातील सिद्धनाथपूर येथील भोई गल्ली येथे 2013ला खंडोबाचे मंदिर स्थापन करण्यात आले आहे. तेव्हापासून दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त येथे खंडोबा पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाही उद्यापासून खंडोबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून नांदेड शहरातील तसेच आजूबाजूतील खेड्यातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील समस्त सिद्धनाथपुरी वासियांकडून करण्यात आले आहे. मी अनंता जळबाजी पंजोल सिद्धनाथपुरी वगैरे श्री रामदूत हनुमान मंदिर येथून 2013पासून भगवान वाघ यांनी श्री खंडोबा मंदिर स्थापन करून दिलेलं आहे. तेव्हापासून चंपाषष्ठीनिमित्त दरवर्षाला खंडोबाचे पालखीचे आयोजन केले जाते. सकाळी 7 वाजता खंडोबाचे अभिषेक करून दुपारी 4 वाजता खंडोबाची पालखी सिद्धनाथपुरी भोई गल्ली रामदूत हनुमान मंदिर येथे निघून भगवान वाघ यांच्या घरापासून सिद्धनाथपुरी भोई गल्ली व शंकराचार्य मठ तसेच बालाजी मंदिर तसेच बाबूराव नंदने यांच्या घरापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुन्हा सिद्धनाथपुरी भोई गल्ली हनुमान मंदिर येथे स्थापन होते व संध्याकाळी भजनाचा वगैरे कार्यक्रम ठेवतो. सर्व भाविक भक्तांना विनंती करण्यात येते की श्री रामदूत हनुमान मंदिर येथे निघणाऱ्या पालखीचा सर्वांनी लाभ घ्यावा व त्यानंतर होणाऱ्या महाप्रसादाचा सुद्धा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी आम्ही येथील सर्व भाविक भक्त व येथील कार्यकारी मंडळ विनंती करीत आहोत. तरी सर्वांनी मंदिरात येऊन मंदिराचा लाभ घ्यावा. उद्या मी महादेव कोमटवार सिद्धनाथपुरी भोई गल्ली मी वारू आहे आणि आमच्या इथून दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी पालखीचा सोहळा उद्या ठीक 4 वाजता निघणार आहे. मारुती मंदिरापासून 5-6 वाजेपर्यंत पालखीचा सोहळा संपन्न होणार. वारू म्हणजे अंगाचं ते खंडोबाचं. हां, आम्ही 5 ते 6 वारू आहेत. आमचा वडीलसुद्धा वारू आहे. हां, पिढ्यानपिढ्या चालत हे आम्ही मानकरी येतं गल्लीमधले. आमच्या स्वतः पूर्ण घरामधले आमच्या घरामधले पूर्ण 5 ते 6 वारू आहे. दुसरा व्यक्ती आमच्यासोबत मनोज हिवरे म्हणून असे आम्ही 6-7 वारू आहे.